मोहित कोहली एक फोटो घे आणि कॅप्शन मध्ये लिह जय श्री केदार। सगळ्यात पहिले तू केदारनाथला गेलेलास? नाही। मग तुला ही आयडिया कशी आली? एकदा तरी बघा तुम्ही, स्वर्ग आहे, स्वर्ग आहे। बरोबर। मी म्हणजे मामाला सांगितलं का माझी यावर्षी केदारनाथ बघायची इच्छा आहे। पण आता बर्फाचा बनवलाय, मग आता बर्फ कसा दाखवायचा आणि तो सीन कसा दाखवायचा। आता बघा हेलिकॉप्टरचा ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आता झालेला आता झालेला। त्या हेलिकॉप्टर मध्ये पण आपण तिथं जाऊ शकतो। 3 वेळेला एवढा बर्फ होता, आवरा बर्फ होता, आवरा बर्फ, कमरभर बिना चप्पल। नमस्कार मंडळी, मी मोहित कोहली, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोहली यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज मी आलोय आमचे करंजा गावातले कोंढरीपाड्यान, कोहली कोंढरीपाड्यान, आणि तुम्हाला आज मस्तपैकी डेकोरेशन दाखवायचं आहे। जर तुम्ही केदारनाथ फिरून नसेल आलात, 4 धाम मधला एक धाम आहे केदारनाथ धाम, जर तुम्ही तो करून नसेल आलात तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे, पूर्ण केदारनाथ धाम तुम्हाला फिरवत आहे। त्याच्या आधी पूर्ण फॅमिलीला भेटवत आहे, ही रुपेनदादाची पूर्ण फॅमिली आहे। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, केदारनाथ बाबा की बम बम, हर हर। तर मंडळी, आता आपल्यासोबत रुपेनदादा आहे आणि आया आहे डबल, यांची ज्यांची या डेकोरेशनच्या मागं मेहनत केलेली आहे, त्यांना आता पूर्ण विचारूया किती महिने लागले, काय कसा काय तुम्ही केला, कशी आयडिया आली। तर आपल्यासोबत आता रुपेनदादा आहे। रुपेनदादा, तुला कशी आयडिया आली, किती दिवस लागलो तुला हे बनवायला? सगळ्यात पहिले तू केदारनाथला गेलेलास? नाही। मग तुला ही आयडिया कशी आली का आपल्या घरात केदारनाथ धाम, डायरेक्ट केदारनाथ बनवूया, ती कशी आयडिया आली तुला? गेलो तर नाही, पण इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघून काय डोक्यात आला तर बोलू बघूया, करून एकदा प्रयत्न ट्राय करूया। कधी मी डेकोरेशन तर कधी केलाच नाही, पण एकदा प्रयत्न करूया हाय टाइम म्हणून। आता किती वर्ष झाली तुमच्या घरात बाप्पा बसताय? पहिलेपासून तरी अंदाजे किती वर्ष झाली असतील आय? किती? 70 वर्ष झाली। आणि 70 वर्षातून आता हे पहिल्यांदाच काहीतरी नवीन डेकोरेशन बनवला तुम्ही? गेल्या वर्षी काय उज्जैनचा गेल्या वर्षी उज्जैनचा बनवलेला, म्हणजे तो पण 12 ज्योतिर्लिंगातून एक उज्जैन हा ज्योतिर्लिंग आहे, आणि हा 4 धाम मधून एक धाम आहे। आणि बाकी कोणी मेहनत केलेली आहे तुझ्यासोबत या डेकोरेशनच्या मागे? कोणची मेहनत आहे? यांची आहे, सगळ्यांची। तर आपल्यासोबत आया आहे। आया, काय सांगशील, सुचला कसा काय डेकोरेशन बनवायचा, काय सांगशील? 3 वेळेला गेलो नाही तर आम्हाला पहिला कोण नव्हता, 30 वर्षावर कोण नव्हता, असं कमी लोक चालत होता। म्हणजे तुम्ही गेलेलो होतो 30 वर्ष आधी? 30 वर्ष आधी तर कमी लोक चालायला, तर हे लहान होते ते नेता होते ते नाही आहेत, तर आम्ही आलो का त्यांना आम्ही आयडिया सांग बाबाला एकदा तरी जा, एकदा तरी बघा तुम्ही, स्वर्ग आहे, स्वर्ग आहे, एकदम स्वर्ग आहे, तुम्ही एकदा तरी बघा। ते नाही मारीत कोण, नाही तारीत कोण, नाही देवाकिरीस कोण नाही। 3 वर्ष एवढे बर्फावर 3 वेळेला एवढा बर्फ होता, आवरा बर्फ, बिना चप्पलशी गेली 3 वर्ष। कंचे महिन्यात गेलेलीस तू? कंचे महिन्यात? आम्ही मे महिन्यात चैत्र झाला नाही, आमची मकानी द्यायची जत्रा झाली का विजंती जात, म्हणजे एप्रिल महिना, एप्रिल महिना अक्षयतीत होते नाही, तवराल देवाचा दरवाजा उघडते केदारनाथ। तुम्ही गेलेलो 30 वर्ष आधी? 30 वर्ष आधी। आणि ते बघून आयाने रुपेनदादाला आयडिया सांगली का आयचं मी बघलेला, त्याला सांगली, मोठ्याला सांगली, यो बारीक होता, 2 महिन्याचा होता, मी 30। म्हणजे तसाच काहीतरी आपले घरण बनवूया घरण, तुम्ही जा घरण बनवूया आणि तुम्ही जा, आम्हाला खोरू नको, तुम्ही महिमा बघा, बरोबर, मारते देव का तारते ती महिमा बघा, काही होईना, कसा तवरे वरती कसा बांधला, ती बिना चप्पलशी गेली। आणि आया बिन चपलाशी गेली? बिन चपलाशी आपल्याला बुट्टान नाही चालत आहे? बिन चपलाशी आम्ही बर्फावर चालत, बर्फावर? हो, आपल्याला बुट्टाशी नाही चालत। आता तरुण आता तरुण माझ्या वयाची पोरं सगळी घोड्यावर जातात, भुकाव दिस करले, जेवण नाही, डाल नाही शिजत,
बर्फान हो 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 डालाची जाळ. आम्ही भुकत रेलो होतो हे. भुकत. कारण तो हे काय मॅगी आणि पराठा नाही पहिलं पराठा. म्हणजे सुखसोयी नव्हत्या हो. नाही पराठा पहिले काय नसेल ते तर आत्ता झालाय पहिले काय होतं आम्ही तसं बोलत नाही तर बर्फ खाऊन चरलो बरं तरी खाऊन देवाने काही नाही केला पहिले बर्फ खाऊन चरलो म्हणजे तो ते सुविधा काय नव्हती जेवणा जेवणाची काय काही नव्हती. नाही 30 वर्ष रेवाबाईची होती पापड काय होतं सोय? पापड रेवाबाईची तळलेलं सोय पापड. होती रेवाबाईची सोय होती खोपटा होती आपण बारीक त्यांची बारीक. बारीक बारीक तेवढी सोय नव्हती वाला बरोबर. आणि तो लोकनुचा चरतावरा सुट्टी जागा सुट्टी म्हणजे ह्यो आईचा आयाचा अनुभव सांगून सांगून आयाने हे त्यांच्या घरात डेकोरेशन बनवलाय तर तो डेकोरेशन पण तुम्हाला दाखवतंय. त्याच्या आधी ज्याने कोणी काय काय केलंय ते विचारूया. तुम्ही काय केलं या डेकोरेशनच्या मागे? डेकोरेशन मी पहिले तुझं नाव सांग. जान्हवी कोहली. मी म्हणजे मामाला सांगितलं का माझी यावर्षी केदारनाथ बघायची इच्छा आहे. म्हणजे मला जायचं पण होतं पण मामांनी स्वतः विचार केला का इथं आपण घरातच तिथं कधी जाऊ ते माहिती नाही पण घरातच केदारनाथ आणून ठेवू. तर ते आता असं बघितल्यावर असं वाटतं की आपण केदारनाथ लाईव्ह आता मी प्रत्यक्षात बघते. केदारनाथला आहे, बरोबर. हां असाच वाटतं. असं आहे डेकोरेशन बरोबर असाच हा डेकोरेशन हुबेहूब बनवलेला आहे. हो आणि बिजा कोण आहे बिजा कोणी मेहनत घेतली हार्दिका मेन काय कामेश दादाने मेहनत घेतलेली आहे कारण तो इव्हेंट काय बरंच मदत इव्हेंट केली? केलेला त्यांनी बोल काहीतरी बोल. आणि बर्थडे कोणचा बर्थडे कोणचं काय अॅनिव्हर्सरी सगळा ऑल इन वन सगळं इव्हेंट करते. तुमच्या इव्हेंटचं नाव सांग. तुझं नाव सांग पहिले. म्हणजे कामेश कोहली, तुझ्या इव्हेंटचं नाव सांग. आरोही बलून डेकोरेशन आणि पी कंपनी कंपनी. आमचे 2 आहेत. म्हणजे यानं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर याचा देईन नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर काही इव्हेंट करायचा असेल तर. हां आणि तुम्ही या डेकोरेशनच्या मागे काय काय मेहनत घेतलीस ते म्हणजे मेहनत म्हणजे त्यांनी डेकोरेशन तर बनवलंय बरोबर पण आता बर्फाचा बनवलाय म्हणजे आता बर्फ कसा दाखवायचा आणि ते बरोबर हां तो सीन कसा दाखवायचा आपला वातावरण आता कसं आहे? वातावरण हा काहीतरी आणि त्याच्यामध्ये हे फॉग कसं दाखवायचा हा म्हणजे धूर हे कसा दाखवायचा आपला बर्फ थोडी कसा help केली दाखवायचा बरोबर बरोबर मग ती आयडिया थोडी तुम्ही दिलीस. आणि त्याची मशीन आहे बघा. काय बोला ही ही किती लाखाची मशीन आहे ही? ही 25,000ची आहे. 25,000ची मशीन आहे. म्हणजे तुम्ही आयडिया दिलीस काय आपण आयसा प्रकारे बरं त्याने आता बनवलेले आहे मग त्याला बोलू का तर असं दाखवून आणि याच्यात दाखवून चिकन फरक असणार म्हणून ते धुका किती असते तसे टाईपचा दाखवला म्हणजे सेम दिसेल काय फरक आणि नाही वाटत. फरक न वाटणार आणि तो आणि सीन पण आहे पाठीमागचा बर्फाचा बरोबर, हा. मग त्याच्यात बर्फ पडल्यासारखा दिसला पाहिजे. दिसला पाहिजे बरोबर. मेन बर्फ आहे कारण बर्फाच्या ठिकाणी बर्फ नाही दिसला तर काय बघायला आपण. मेन बर्फ आहे त्या बर्फाच्या मागे याची मेहनत आहे. मंडळी समोर बघा जय श्री केदार आणि हा पूर्ण केदारनाथचा देखावा हुबेहूब त्यांनी तयार केलेला आहे. तर तुम्हाला साहिल दादा सांगेल केदारनाथला कसा कसा जावं जाते सांग आता सगळं. बघा आता केदारनाथला आपण पोचलो ना की पोचल्यावर पहिले गौरीकुंड लागते आणि गौरीकुंड आहे ना बघा इकडे बघू शकता तुम्ही इथून सुरुवात होते. बघा आता केदारनाथ धाममध्ये पहिलेच कमानी लागते बरोबर. ते कमानीपासून आपण पुढे गेलो गौरीकुंडानंतर सुरुवात होते. आपण पायी चालायची सुरुवात होते. बघा आपण असे पायी चालत जाऊ शकतो. बघा हातामध्ये आपण काठीचा सहारा घेऊ शकतो कारण बर्फ जाम पडत असतो त्याच्यामुळे आपल्याला काठीचा सहारा घेऊन आपल्याला जायचं असतंय. आणि वर आपण गेल्यावर पायी चालत चालत काय मध्ये मध्ये आपल्याला काय नाश्ता करायचा असेल पाणी वगैरे घ्यायचे छोटे छोटे म्हणजे हॉटेल वगैरे असतात छोटे छोटे हॉटेल वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण थोडा रेस्ट करू शकतो. थोडा काही नाश्ता करायचा चाय प्यायचा. हो 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 ते पण थोडे थोडे बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता. बघा आता इथून सुरुवात आपण सुरुवात करूया. आता पायी चालत जायची सुरुवात करूया. आता पायी चालत जाता जाता बघा आता पहिली सुरुवात करूया. आपण पायी चालत जायचं आहे असा मार्ग आहे आता रस्ता आहे हा दाखवलेला आहे असं आपण मार्ग दाखवलेला आहे आणि आपण मंदिरापाशी पोहोचू शकतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन बघायला गेला दुसरा ऑप्शन तर दुसरा मंदिर आहे बघा. हा मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला बघा आजूबाजूला टेंट आहेत हॉटेल आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट बघा दुसरा पण ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये आता बघा हेलिकॉप्टरचा ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आता झालेला आहे. त्या हेलिकॉप्टर मध्ये पण आपण तिथं जाऊ शकतो. हेलिकॉप्टरची सुविधा तशी हुबेहूब दाखवलेली आहे बघा. हेलिपॅड बनवलेला आहे मस्त.
आणि बघा तो हेलिकॉप्टर तसा उडत जाऊ शकतो आणि तिथं मस्तपैकी मंदिराच्या बाजूला हेलिपॅड बनवलेला हा हेलिपॅड आहे. इथून उडून त्या बरोबर मंदिराच्या वरती जाते. हा मंदिराच्या वरून तिथं बाजूला हेलिपॅड बनवलेलं आहे. तिथं हेलिपॅड तिथं उतरून तिथून थोडा म्हणजे 500 मीटर चालूच जाऊ शकतो तिथून, असं हे केलेलं आहे. आणि तिथून जर आता मंदिराच्या वर बघायला गेला तर भैरवनाथाचं मंदिर आहे. तो भैरवनाथाचं मंदिर पण कालभैरवाचं मंदिर पण दाखवलेलं आहे. तुम्ही हे पण बघू शकता. बघा कालभैरवाचं मंदिर पण आहे आणि त्याच्यामध्ये पण कालभैरव मंदिर सुद्धा दाखवलेलं आहे. बघा ते मंदिर पण दाखवलेलं आहे. तुम्ही पूर्ण बघू शकता. केदारनाथची पूर्ण थीम बनवलेली आहे इथं, तुम्ही बघू शकता. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आता सिनेमॅटिक मध्ये तुम्हाला दाखवतो पूर्ण. हर हर महादेव बोले, जय श्री केदार. आता तुम्हाला संपूर्ण डेकोरेशन दाखवत आहे कसा काय बनवला आहे सुरुवातीपासून. तर चला डेकोरेशन आता एन्जॉय करा. तर रुपेन दादा तुला किती दिवस लागलं एवढं डेकोरेशन बनवायला? 10-15 दिवस लागलं, पण टाइम भेटेल तसं करे. बोटीवशी येऊन टाइम भेटेल तसा करेन. म्हणजे बोटीवशी येऊन जसा टाइम मिळेल जसा टाइम मिळेल तसा तो थोडा 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 करून म्हणजे 10 दिवस लागलं. हो 10-15 दिवस लागलं असतं. म्हणजे आयडिया बोलतो 10-15 दिवस, पण मी अंदाजे सांगते महिना लागला असेल. महिना लागला असेल, टाइम महिना लागला असेल हे बनवायला. कारण ते बघूनच डिटेलिंग मध्ये एकदम काम केलं आहे. बघूनच समजतंय काय महिनाभर त्यांनी याच्यावर मेहनत घेतलेली आहे. एकदम मस्त बनवलास. जर कोणाला बघायचं असेल तर कुठे यावं सांग. कोंढरीपाडा नक्की विजिट करा. चला मित्रांनो, तुम्हाला जर केदारनाथची फील घ्यायची असेल तर करंजा कोळी पाड्यामध्ये रुपेंद्र कोळी यांच्या घरी यावे आणि केदारनाथची फील घ्या. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा डेकोरेशन नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि नक्कीच तुम्हाला जर बघायचं असेल हा डेकोरेशन, तुम्हाला जर केदारनाथला जर गेला नसाल, जर तुम्हाला हा डेकोरेशन बघायचा असेल तर कोळीमध्ये रुपेंद्र कोळी यांच्या घरी या. तुम्हाला केदारनाथ धाम पूर्ण फिरायला भेटेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये जय श्री केदार, हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि मंडळी, तुम्हाला सांगायचं विसरलो, काही व्हिडिओ स्पेशली शूट करायला आलो तर म्हणजे रातचे किती वाजलं बघा. पहिले 2:43 रातचं 2:43 झालं आणि मी 2 वाजता आलेलो. दीड वाजता काय 2 वाजता आलो शूट करायला. आणि आता वाजलं बघा ती 2:43 झालं. अजूनपर्यंत शूटिंग आमची चालू आहे. तर ही व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण 3 वाजेपर्यंत या व्हिडिओसाठी मेहनत केली आम्ही. नक्की लाईक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
बोला हर हर बम बम जय श्री केदार. जय श्री केदार.